सकाळी-सकाळी मी आतंकवादी बनून बसले होते गाईज, कारण खूप जास्त थंडी होती बाहेर. थोडी पण थंडी लागली ना, की मी लगेच आजारी पडते. म्हणून मी थोडी काळजीच घेते स्वतःची. आणि नंतर दुपारी जेवण वगैरे झाल्यावर मी थोडं बाहेर निघाले होते खरेदीसाठी. एक फॅमिली फंक्शन आहे आमचं, त्याचीच शॉपिंग मला करायची होती. मग जाता-जाता भेळ वगैरे खाल्ली, खरेदी करून घेतली आणि मग संध्याकाळी ना मला एफ-सीला जायचं होतं. एफ-सीला जाण्याचं रिझन होतं बुक फेस्टिवल. आम्ही डेकोरेशन रोजच्या शेड्यूलमध्ये पण बघितलं होतं, लेक्चर्सला वगैरे जाताना येताना दिसायचंच. पण मला लाईट्स बघायच्या होत्या, त्याच्यामुळे संध्याकाळीच जाणं मस्ट होतं आणि काल संडे होता, वेळ पण होता, तर म्हटलं बघून यावं. मला ना असं बुक्समध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही आहे आधीपासूनच. मी कधी कोणते पुस्तकं वाचलेच नाही आहेत. फक्त असं अभ्यासाचं सोडून दुसरे बुक्सकडे मी कधीच नाही गेली आत्तापर्यंत. त्याच्यामुळे मला तेवढा इंटरेस्ट पण नव्हता बघण्यात. आणि मोदीजी बिचारे कधीपासून एकटेच बुक घेऊन उभे राहिले होते. कोणी घेतच नव्हतं त्यांच्याकडून. मग म्हटलं चला मीच घेऊन घेते. आणि शी इज सो मी गाईज. मी अशीच आहे. मला असं थकलं ना, की असं वाटतं बस जिथे जागा भेटेल तिथे झोपून घ्यावं, पण झोपता नाही येत. असं तसा होता माझा आजचा दिवस.